नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उडदाची डाळ आणि रवा यापासून पौष्टिक असा नाश्ता बनवतो आहे. तर इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली आहे. आता या डाळीमध्ये पाणी घालून फक्त एकदाच आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे. इथे लक्षात घ्या, डाळ आपल्याला इथे जास्त वेळ धुवायची नाही आहे, फक्त एकदाच पाणी घालून धुवायची आहे. यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकलं. आता यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. डाळ भिजेल आणि त्याच्यावरती 1 इंच इतकंसं पाणी घातलं आहे. आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 तास अशीच भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तर इथे आता पहा 4 तास झालेत आणि डाळ छान भिजली गेली आहे. आता ही डाळ आपण वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेते. मी इथं 2 बॅचेसमध्ये ही वाटणार आहे. अर्धी डाळ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतली. आता डाळीचंच पाणी हे वाटताना आपल्याला घालायचं आहे. या पाण्यामुळे डाळ छान फर्मेंट होते आणि आपली रेसिपी त्यामुळे मस्त होईल. तर इथे सगळी डाळ मी वाटून घेतली आहे. अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये रवा घालायचा आहे. 2 कप इथे रवा घालायचा आहे. जो नेहमी आपण घरी उपम्यासाठी रवा वापरतो तो इथे मी घेतला आहे. आपण 1 कप डाळ घेतली होती, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. याबरोबरच 1 कप इथे पाणी घालते मी सुरुवातीला आणि लागेल तसं आणखी घालू. मिक्स करून घेऊया. हे घट्ट आहे, तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे. यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं. पाणी, रवा, डाळीचं मिश्रण सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे छान असं 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. यानंतर झाकण ठेवून हे आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मी इथे रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि हे पाहू शकता अगदी छान असं फर्मेंट झालं आहे. एकदा हे मिक्स करून घेतलं मी. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर आज आपण या पिठाच्या आंबोळ्या बनवतो आहे. आता या सगळ्या पिठाच्या मी एकत्र बनवणार आहे, म्हणून मी सगळ्या पिठामध्ये मीठ घातलं. तुम्ही जर सगळं पिठाचं एकत्र आंबोळ्या बनवणार नसाल तर थोडंसं पीठ तुम्ही वेगळं काढून त्यामध्ये मीठ घाला आणि उरलेलं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये पाणी घालून मी थोडंसं याला सैल करून घेतलं. हे पीठ आता तयार आहे आंबोळ्या करण्यासाठी. आता आपण चटणी तयार करूया. तर चटणीसाठी इथे मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा घातला आहे. 1 कांदा असा उभा चिरून घेतला मी. यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. लाल मिरच्या घेतल्यात. याबरोबरच इथे मी कढीपत्ता घातला आहे. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान सॉफ्ट झाला आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि पुन्हा हे सगळं परतायचं आहे. इथे आता मी थोडीशी चिंच घातली आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं घालायचं आहे. खोबरं घातल्यानंतर हे आपल्याला जास्त परतायचं नाही आहे. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आहे. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. इथे आता चटणी मी वाटून घेतली आहे. बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर इथे मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची आहे पाव चमचा. अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे आणि यानंतर
एक लाल मिरची तुकडे करून घातले. फोडणी तयार आहे. ही चटणीवर घालायची आहे. आपण आधीच यामध्ये कढीपत्ता घातला आहे, त्यामुळे मी इथे फोडणीमध्ये घातला नाही. तुम्हाला हवं असेल तर फोडणीतसुद्धा तुम्ही इथे कढीपत्ता घालू शकता. ही आपली चटणी तयार आहे. आता आपण आंबोळ्या बनवूया. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती अजिबात तेल न लावताच आंबोळ्या करायच्या आहेत. तर इथे मी 2 चमचे पीठ घातलं. थोडंसं पसरवून घेऊया. खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे. तेलाशिवाय या आंबोळ्या आज आपण बनवतोय. आता यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. तर आता पाहू शकता याला छान जाळी यायला सुरुवात झाली आहे. तर 3 ते 4 मिनटं असंच याला मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर पहा वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झाली आंबोळी. वरच्या बाजूने पूर्ण ड्राय झाले म्हणजेच ही आंबोळी खालूनसुद्धा भाजली गेली आहे. आपल्याला ही उलटायची गरज नाही आहे. काढून घेऊया. तर इथे पहा किती मस्त जाळी आली आहे. इनो सोडा न घालता आज आपण ही अगदी पौष्टिक अशी आंबोळी, रव्याची आंबोळी बनवली आहे. आणि रंगसुद्धा किती मस्त आला आहे. तर इथे आता मी दुसरी आंबोळी बनवते. एकानंतर एक तुम्ही ह्या झटपट आंबोळ्या नाश्त्यासाठी बनवू शकता. हे पीठ तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा बनवायचं तेव्हा यापासून आंबोळी अगदी 5 मिनिटामध्ये तयार होईल. तर इथे आता दुसरी आंबोळीसुद्धा तयार आहे. काढून घेऊया. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.